शहापूर चौदावला दरोडा, पिंपरी अण्णा बनसोडे, कळवण नितीन पवार, कोपरगाव आशुतोष काळे, अकोले डॉक्टर किरण लामटे, बसमत चंद्रकांत उर्फ राजू नवघरे, चिपळूण शेखर निकम, सुनील शेळके, जुन्नर यशवंत माने, हडपसर चेतन तुपे, देवानी सरोज आयरे, चंदगड राजेश पाटील, इगतपुरी हिरामण खोसकर, तुमसर राजू कारेमोरे, उसर इंद्रनील नाईक, अमरावती शहर सुरभा खोडके, नवापूर भरत गावित, पाथरी निर्मला उत्तमराव विटेकर, उमरा काबा नजीब मुल्ला अशी 38 पाहिजे. अशा एकंदरीत 38 पहिल्या टप्प्यातील उमेदवारांची घोषित आम्ही या ठिकाणी केलेली आहे. आज रात्री किंवा उद्यापर्यंत उरलेली यादी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी प्रसिद्ध करणार आहोत. सगळे विद्यमान आमदारांबरोबर काही नावं आपण विद्यमान आमदारांच्या ऐवजी नवीन चेहरे सुद्धा दिलेली आहेत. त्याची मुळात कारण काय आहे? तर काही नावं आपल्याकडे जसं आष्टी आहे इतर मतदारसंघातले जे आपण सागर आमच्या मनात जे आलं ते आम्ही केलेलं आहे आणि जे काही राहिलेलं आहे त्याच्याबद्दलची चर्चा चालू आहे. आत्ताच प्रांताध्यक्षांनी सांगितलं उद्यापर्यंत राहिलेली सेकंड लिस्ट देखील जाहीर केली जाईल आणि तो पक्षाचा अधिकार असतो कुणाला द्यायचं कुणाला नाही द्यायचं. काही महिलांना, काही युवकांना, काही ज्येष्ठांना, काही अनुभवींना, असं सगळ्यांचं उद्या आपल्याला राज्य चालवायचं ना त्याच्यावर सगळे नाही. आणि तसं बघितलं तर आपण आज भारतीय जनता पक्षाची पण यादी 99 आहे. आज शिंदे साहेबांनी यादी जाहीर केली ती पण 45 आहे. त्याच्यामुळे योग्य पद्धतीने चालले. धन्यवाद. जवळपास सगळी इतर कॅन्डिडेट्स किती दिवसात अपडेट करतील कारण की उद्या 28-29 तारीख लास्ट डेट आहे आणि उद्या लास्ट दिवस अर्ज भरण्याची केव्हा हे माहिती असल्यामुळे त्याची योग्य ती खबर सगळे फॉर्म बिम तयार आहे, फक्त नाव टाकणं बाकी आहे. चला धन्यवाद. या क्षणाची अतिशय मोठी घडामोड आपण पाहतोय. राष्ट्रवादी अजित पवार गटाची पहिली यादी जाहीर करण्यात आलेली आहे. राष्ट्रवादीची उमेदवार यादी जाहीर करण्यात आलेली आहे आणि बारामतीमधूनच अजित पवार यांना उमेदवारी मिळालेली आहे. अजित पवार बारामतीमधूनच लढणार हे आता स्पष्ट झालंय. तर कागलमधून हसन मुश्रीफ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. आंबेगावमधून वळसे पाटलांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. या क्षणाची अतिशय मोठी घडामोड. राष्ट्रवादीनं 38 उमेदवार आपले जाहीर केलेले आहेत. तर इगतपुरीमधून हिरामण खोसकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. तर राष्ट्रवादीची ही पहिली यादी जाहीर झाली असल्याचं पाहायला मिळतंय. बारामतीतून स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार लढणार आहेत. आंबेगावातून दिलीप वळसे पाटील यांना उमेदवारी जारी करण्यात आलेली आहे. एकूण 38 उमेदवारांची ही पहिली यादी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून जाहीर करण्यात आलेली आहे. अजित पवार हे बारामतीमधून लढणार आहेत. आंबेगावातून वळसे पाटील, अमरावतीतून सुलभा खोडगे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. तर इंदापुरातून दत्ता भरणे, पिंपरीमधून अण्णा बनसोडे आणि मावळमधून सुनील शेळके यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. तर येवल्यामधून छगन भुजबळ लढणार आहेत. कागलमधून हसन मुश्रीफ यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. तर माणिकराव कोकाटे यांना सिन्नरमधून उमेदवारी देण्यात आलेली आहे. 38 जणांच्या नावाची ही पहिली यादी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून जाहीर करण्यात आलेली आहे. तर पुन्हा एकदा अजित पवार हे बारामतीमधूनच लढणार हे आता स्पष्ट झालंय. कारण बारामतीमधून स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार लढणार आहेत. आंबेगावातून दिलीप वळसे पाटील यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. तर इंदापुरातून दत्ता भरणे आणि मावळमध्ये सुनील शेळके यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. सुलभा खोडगे यांना अमरावतीमधून उमेदवारी देण्यात आलेली आहे. येवल्यामधून छगन भुजबळ लढणार आहेत. तर कागलमधून हसन मुश्रीफ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. सध्या आपण पाहतोय परळीमधून धनंजय मुंडे आणि अमळनेरमधून अनिल पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाची पहिली यादी आपण पाहतोय. 38 उमेदवारांची नावं यामध्ये आहेत. त्यामध्ये बारामतीमधून स्वतः अजित पवार लढणार आहेत. तर परळीमधून धनंजय मुंडे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. अमळनेरमधून अनिल पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. दिंडोरी मतदारसंघातून नरहरी झिरवाळ यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. तर इगतपुरीमधून हिरामण खोसकर आणि अमळनेर मतदारसंघातून अनिल पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
तर मुंब्रा मतदारसंघातून नजीब मुल्ला यांचं नाव समोर येत आहे. नजीब मुल्ला यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. राष्ट्रवादीची ही पहिली यादी. त्यामध्ये इंदापूरमधून दत्ता भरणे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. पिंपरी मतदारसंघातून अण्णा बनसोडे रिंगणात उतरलेत. अमरावतीमधून सुलभा खोडके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. सुलभा खोडके यांनी राष्ट्रवादीमध्ये नुकताच प्रवेश केलाय आणि प्रवेश करताच त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. तर कागलमधून हसन मुश्रीफ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाची ही पहिली यादी समोर आलेली आहे आणि त्यामध्ये मावळमधून सुनील शेळके निवडणूक लढवणार आहेत. तर पुसद या मतदारसंघातून इंद्रदिल नाईक तब्बल 38 उमेदवारांची राष्ट्रवादी अजित पवार गटाची ही पहिली उमेदवारांची यादी. त्यामध्ये अमळनेर या मतदारसंघातून अनिल पाटील निवडणुकीत उतरतायत. मुंब्रा मतदारसंघातून नजीब मुल्ला यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. आंबेगावातून दिलीप वळसे पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर अमरावतीतून सुलभा खोडके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ही नावं आपण पाहतोय. मुंब्र्यातून नजीब मुल्ला राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून लढणार आहेत. अमळनेरमधून अनिल पाटील, तुमसरमधून राजू कारेमोरे, तर पाथरी विधानसभा मतदारसंघातून निर्मला विटेकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. 38 नावांची उमेदवारांची ही पहिली यादी नुकतीच जाहीर करण्यात आलेली आहे. अजित पवार हे स्वतः बारामतीमधून निवडणूक लढवणार आहेत. तर आंबेगाव मतदारसंघातून दिलीप वळसे पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. सुलभा खोडके यांनी नुकताच अजित पवार गटामध्ये पक्षप्रवेश केलेला आहे. काँग्रेसच्या आमदार त्या होत्या आणि त्यांनी आता राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आणि लगेचच त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. अमरावती विधानसभा मतदारसंघातून सुलभा खोडके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर परळी मतदारसंघातून धनंजय मुंडे निवडणुकीत आहेत. अमळनेर मतदारसंघातून अनिल पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. अजित पवार गटाची 38 उमेदवारांची पहिली यादी समोर आलेली आहे. मुंब्रा कळवा मतदारसंघातून भरत गावित यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. तर मुंब्रा मतदारसंघातून नजीब मुल्ला, अमळनेर मतदारसंघातून अनिल पाटील, तुमसर मतदारसंघातून राजू कारेमोरे आणि पाथरी मतदारसंघातून निर्मला विटेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. या क्षणाची अतिशय मोठी घडामोड आपण पाहतोय. तर अदिती तटकरे या श्रीवर्धनमधूनच लढणार आहेत हे पुन्हा स्पष्ट झालंय. श्रीवर्धनमधून त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. शहापूर विधानसभा मतदारसंघाची देखील उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. कोपरगावमधून आशुतोष काळे निवडणुकीत उतरतायत. त्यांचं नाव जाहीर करण्यात आलेलं आहे. तर वसमत मतदारसंघातून राजू नवघरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. नवापूर मतदारसंघातून भरत गावित यांचं नाव जाहीर करण्यात आलेलं आहे. आणि इगतपुरी मतदारसंघातून हिरामण खोसकर निवडणुकीच्या मैदानात उतरलेले आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाची ही पहिली यादी, 38 उमेदवारांची ही पहिली यादी जाहीर करण्यात आलेली आहे आणि उर्वरित उमेदवारांची यादी उद्या किंवा लवकरच जाहीर करण्यात येईल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतंच स्पष्ट केलेलं आहे. दरम्यान ही 38 उमेदवारांची यादी आपण पाहतोय.